तर मी आता तुम्हाला सांगते की या क्लिप्सना सेवन सिस्टर असं का म्हणतात. डोंगर चढूया. जय माता दी. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता इकडे सुट्ट्या चालू झाल्या आहेत. मुलांना आता एक आठवडा सुट्टी आहे आणि मंडेला पण बँक हॉलिडे आहे, त्यामुळे हा लॉंग वीकेंड आहे. तर आजचा आमचा प्लॅन आहे सेवन सिस्टर ला जायचा. सेवन सिस्टर हे इथलं एक नॅशनल पार्क आहे. तर तिथे समुद्रकिनारी अशा व्हाईट कलरच्या क्लिप्स आहेत, त्यांना व्हाईट चॉक क्लिप्स असंही म्हणतात. आणि मग मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगते की त्याला सेवन सिस्टर्स असं का म्हणतात. तर इथून आम्हाला आता अर्धा तास तरी लागणार आहे जायला, कारण इथून ते 30 किलोमीटर आहे आणि बसने जाणार आहे आम्ही. तर तुम्हाला बसमधून पण व्ह्यू कसा दिसतो जाताना ते पण मी तुम्हाला दाखवते. तर मला बस मिळालेली आहे. आम्ही आता बसमध्ये आहोत, पाठीमागच्या सीटवर आहोत. पाठीमागून एक बस येत आहे, तुम्ही पाहत असाल. तर मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवते जातानाचा. ब्रायटन टू सेवन सिस्टर कोस्टल रूट आहे हा आणि खूप सिनिक आहे हा. जर तुम्ही डबल डेकर बसमध्ये वरच्या साईडला बसलात आणि जर समुद्राच्या बाजूची सीट घेतली तर हा व्ह्यू खूप छान दिसतो. आणि एकीकडे हा निळा समुद्र आणि दुसरीकडे अशी छोटी छोटी गावं आहेत. आणि हे ब्रायटन जवळील एक जुने वाऱ्यावर चालणारे विंडमिल आहे. हे विंडमिल कधी कधी वीकेंडलाही ओपन असते आतून पाहण्यासाठी. आरव आणि आराध्य हाय करत आहेत. आम्ही बसलो होतो तिथे आमच्या शेजारी एक माणूस कुत्रा घेऊन बसला होता. आराध्या त्याला पाहून लगेच तिथून उठली आणि वैभवच्या मांडीवर येऊन बसली. पण तो कुत्रा खूप छान आणि शांत क्यूट होता. त्याचं नाव रफ असं होतं. आता आपण इथे आलो आहोत सेवन सिस्टर साऊथडाऊन नॅशनल पार्क इथे. आणि इथून आता वॉक आहे. आपल्याला जवळपास एक अर्धा तास तरी वॉक करावा लागेल आतपर्यंत जायला. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटले की बसने अर्धा तास लागेल आम्हाला, पण नाही, जवळपास 1 तास लागला आम्हाला इथेपर्यंत पोहोचायला. आता आराध्याला आईस्क्रीम हवं होतं, आराध्याला हवं होतं, मग आरवला पण हवं होतं. मग आम्ही सगळ्यांनीच आईस्क्रीम घेतलेला आहे. तर आत एंट्रीसाठी असं गेट होतं तिथे. तर आता इथून आपल्याला वॉक करत त्या साईडला जायचं आहे. ती क्लिप दिसते ना तिथे. तर आता तिथेपर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागेल. तर आम्ही ही जर्नी आता आईस्क्रीम खात खात पूर्ण करतो. आम्ही आता 10 मिनिटं झालं वॉक करत आलो आहोत आणि बघा किती छान अशी ग्रीनरी आहे. आणि त्या साईडला उतारावर दिसत असेल तुम्हाला, तिथे सगळ्या शिप्स आहेत आणि इथे एक छोटासा पॉन्ड आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत. इथे समोर माझ्या बीच आहे आणि या साईडला ह्या क्लिप्स आहेत. ही पहिली क्लिप आहे, तुम्ही बघू शकता, इतकी व्हाईट आहे ती. आता थोडस पाण्यात जाऊन पाहते, पाणी किती थंड आहे.
तर मी आता तुम्हाला सांगते की या क्लिप्सना सेव्हन सिस्टर असं का म्हणतात. ही माझ्या पाठीमागे दिसते ही पहिली क्लिप आहे आणि त्याला असा चढ आहे परत उतार आहे. परत दुसऱ्या क्लिपला पण असा चढ आहे आणि परत उतार आहे. असे 7 आहेत म्हणून त्यांना सेव्हन सिस्टर असं म्हणतात आणि त्याच्यासाठी हे फेमस आहे. आणि पूर्ण ही क्लिप ना व्हाईट कलरची आहे, एकदम चॉक व्हाईट, म्हणून त्यांना चॉक व्हाईट असंही म्हणतात. आता मी तुम्हाला तिथून जवळून दाखवते की कशा आहेत त्या क्लिप्स. आणि हे पेबल्स असल्यामुळे ना चालता येत नाही फास्ट. तर तुम्ही पाहू शकता जवळून ह्या अशा दिसतात क्लिप्स आणि पूर्ण व्हाईट आहेत ह्या अशा. आणि बघ पाहू शकता हाताला असं व्हाईट पण लागतंय आपल्या खडूसारखं. आणि तुम्ही हाईट पाहू शकताय त्याची किती उंच आहे ही. आणि ना याच्या वर पण जाता येतं, तिकडून त्याला पाठीमागून रस्ता आहे तर आपण वर पण चढून जाणार आहोत. आता आम्हाला वर जायचं आहे आणि इथे शॉर्टकट आहे तर इथून आम्ही वर जाणार आहे आता. आणि वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की वरून किती छान दिसतात ते आणि 7 क्लिप्स पण दिसतात तिथून वरून. चला तर मग डोंगर चढूया. जय माता दी. डोंगर चढून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता व्ह्यू किती छान आहे इथून. आता वर चढून आलेलो आहोत आम्ही, दम भरलाय. बघू शकता किती चढ आहे. आणि थोडस वर गेलं ना की अशा क्लिप्स दिसतात आपल्याला. चला आणखीन थोडं वर जाऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवते. ड्रोन आहे बरोबर. इथे लोक असं ड्रोन घेऊन व्हिडिओ शूटिंग करत आहेत. ड्रोनने सगळा व्ह्यू खूप छान दिसत असेल ना. आता वर आल्यानंतर 7 क्लिप्स किती क्लिअर दिसत आहेत बघा. त्या अशा 1 बाय 1 7 क्लिप्स आहेत. या समुद्र किनाऱ्यावर सलग दिसणाऱ्या 7 चुनखडीच्या टेकड्या एकमेकांच्या शेजारी उभ्या आहेत. जणू की 7 बहिणी रांगेत उभ्या आहेत. आहेत ना 7 बहिणींसारख्या, म्हणून यांना 7 सिस्टर असं म्हणतात. आणि इथून ना तुम्ही असं वॉक करत पण जाऊ शकता एंडला. तिथे लाईट हाऊस पण आहे, पण आम्हाला तर काही शक्य नाहीये मुलांसोबत तेवढं लांब चालणं. इथपर्यंतच बास आहे. तर तुम्ही आता इथून झूम करून तुम्हाला दाखवते मी की लाईट हाऊस दिसतंय तिथे ते. इथून पण पाहू शकता किती छान आणि सुंदर व्ह्यू दिसतोय, असं की पृथ्वीवरचा स्वर्गच. इथं असं सगळीकडे गवत असल्यामुळे ना गायी सुद्धा इथे चरायला सोडल्या जातात. बघू शकता इथे किती आपल्या गायी आहेत. आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. घरी जायची वेळ झालेली आहे. पण व्ह्यू एवढा चांगला आहे ना घरी जायलाच नको वाटायला, पण जावं तर लागणार आहे. आता आम्ही जेवढं चालून आलोय ना तेवढंच परत आम्हाला चालायचं आहे आणि तिथून आम्हाला बस पकडायची आहे आणि तिथून पण आम्हाला 1 तास लागणार आहे.
त्यामुळे घरी जाऊपर्यंत तरी 8:30 वगैरे वाजतील. चला तर मग निघतो आता इथून आम्ही. तर कशी वाटली तुम्हाला ही आमची 7 सिस्टरची ट्रिप सांगा मला कमेंटमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आता तरी थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.